तुम्हाला खरं सांगू आजी, सुरुवातीला मी वेदांचा खूप तिरस्कार करायचा. म्हणजे तिरस्कार हा शब्द पण आहे ना कमी पडेल इतका राग यायचा मला त्याचा. मला असं वाटायचं की हा असा माणूस अस्तित्वात आहे हे ऍक्सेप्टच व्हायचं नाही मला. म्हणजे तो असं बोलूच कसा शकतो की स्त्रियांची गरज नाही. त्यामुळे ना मला त्याचे विचार पटायचेच नाही. पण मग हळूहळू मला समजू लागलं की वेदांत नेमका कसा आहे. आणि एक नवीन वेदांत माझ्या समोर येऊ लागले. आजी, त्याने ताईसाठी जे काही केलं ना ते आमच्या घरातलं कोणी कधीच विसरू नाही शकणार. म्हणजे ताईचं जर लग्न त्या गौतमशी झालं असतं ना तर तिचं आयुष्य खराब झालं असतं. पण ते नाही झालं फक्त आणि फक्त वेदांतमुळे. आणि आता सुद्धा त्याने विक्रांतची आणि ताईची जी मदत केली ना ते सगळं बघून त्याच्याबद्दल आदर वाटायला लागला. फक्त आदर, दुसरी कुठलीच भावना नाही. अमूल्या, काय विचारतेय मी? नाही आजी, माझ्या मनात तरी नाही. आणि वेदांच्या मनात? वेदांच्या मनात म्हणजे वेदांत त्याने मला एकदा विचारलं होतं की आमच्यात नेमकं काय नातं, आम्ही मित्र आहोत का. पण माझ्याकडे ह्या गोष्टीचं उत्तर नव्हतं. मैत्रीसाठी सुद्धा एक जवळीक लागते. आणि मला वाटतं की आमच्यात ती जवळीक नाही. त्यामुळे एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकते, आम्ही प्रेमात नाही आहोत. मीही नाही आणि वेदांतही नाही. आणि मुळात वेदांत कधी प्रेमात पडू शकतो हे सुद्धा मला वाटत नाही. आजी, तुमच्या मताचा मी आदर करते, पण आमच्यात तसं काही नाही. ठीक आहे, पण मी नक्की येणार आहे तुझ्या घरी तुझ्या आई वडिलांना भेटायला. माझ्या मुलीने जो घोळ घालून ठेवलाय तो कोण निस्तरणार? अगं बाई, तुझी कामं राहिली असतील ना, माझ्यामुळे खोळंबा नको. जातो, येते मी. कम इन. काय अपडेट्स आहेत कामाचे? सर, तुमच्या आजी आल्या होत्या आज ऑफिसमध्ये. काय? माझी आजी ऑफिसमध्ये? कशाला? सर, त्यांचं अमूल्य मॅडमकडे काहीतरी काम होतं. मूल्याकडे काम होतं? विजय, काय सुरू आहे? काय काम होतं आजीचं? सर, ते मला नाही माहित. त्यांनी मला बाहेर हाकललं. विजय, तू ना काही कामाचं नाहीस. सगळी अर्धवट माहिती असते तुझ्याकडे. बरं, आता 2 दिवसाची काय कामं राहिली आहेत सांग. सर, खूप कामं पेंडिंग आहेत. स्टाफने लिस्टच दिली आहे सर मला. ठीक आहे, सगळ्यांना बोलून घे. आपण पटकन संपवून टाकू ती कामं. हा, ठीक आहे सर, मी आलोच. ठीक आहे. आता मला तर आश्चर्यच वाटतंय, इतक्या लवकर तिने स्वतःला सावरून घेतलं. हो ना, मोठे शहाणे की लहान असं वाटतंय तिला बघून. काल तिने या विषयावर घरात चर्चा सुद्धा होऊ दिली नाही. दादा, आता ती म्हणते की तिला बिझी राहायचंय, बिझनेस सुरू करायचा आहे तिला. पप्पा म्हणाले तिच्यासाठी मायक्रो फायनान्स सुरू करूया. मदतीला त्यांची सहकारी बँक आहेच. ऍक्च्युली हेच चांगलं आहे तिच्यासाठी. असं लवकर बरी होईल ती. ती त्या दिवशी जे काही बोलली ना त्यावरून मला खात्री आहे
की आता तिच्या मनात कोणताही गोंधळ नाही. मॅच्युअर्ड वाटली मला ती. मी जाऊन भेटेन तिला, म्हणजे तिलाच इथे बोलवेन किंवा मी घरी जाईन. ए, तुझे आई बाबा कसे आहेत? मम्माला हे आधीपासून नकोच होतं, त्यामुळे ती खुश आहे आता. तिने मला एकट्याच सांगितलं की ती आधीपासून याच्या विरोधात होती. पप्पा पण आता नॉर्मल झाल्यासारखे दिसत आहेत. सारिका बरी झाली यातच त्यांचा आनंद आहे. त्यांना पाहवत नव्हता सारिकाचा त्रास. हो ना, काय अवस्था झाली होती तिची. आता सगळ्यांना एकदम असं हायसं वाटतंय. सगळं बरं होईल आता. तुम्ही पण काळजी करू नका. असं समजा एक वादळ आलं होतं आणि आता ते गेलंय. तू मला आई मानत नसलीस तरी माझ्यासाठी तू माझी लेकच आहेस. बाकी माझ्या नातवाला पळवून नेऊन त्याचं लग्न लावण्यासाठी बरंच काही करावं लागलं असेल नाही तुला? अभिमान वाटतो मला तुझा. बाकी मी आई म्हणून तुला खरंच चांगले संस्कार दिले असतील नाही का? नाही म्हणूनच करू शकलीस तू हे सगळं, हो ना? झालं? तुझे टोमणे मारून झाले असतील तर मी बोलू आता? हे बघ, माझ्यासमोर जो पर्याय होता तो मी निवडला. तुला विश्वासात घेऊन हे लग्न लावायचं ठरवलं असतं तर माझं ऐकलं असतंस? हे बघ, माझं बोलून झालेलं नाहीये. माझी काही बाजू असू शकते. आणि कसं आहे ना, मुलं हाताबाहेर गेली की आई वडिलांनाच त्यांचं भलं बघावं लागतं. आणि म्हणून हे असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. तुझं कसं झालंय माहितीये नूतन? आधी आपण चूक करायची आणि आपणच आपल्या चुकीचं समर्थन करायचं. वाटलंच होतं हे असं काहीतरी म्हणणार. बघितलंस, आता सुद्धा तू मुलांचंच समर्थन करतेस. आणि म्हणूनच मी तुला विश्वासात घेतलं नाही. तुम्हाला विश्वासात घेतलं नाहीस ना, याच वाईट वाटलं मला. खूप वाईट वाटलं. पण तरी सुद्धा आले इथे परत, कारण तू माझी मुलगी आहेस. तू चुकलीस तर तुझी कान उघडणी मीच करायला हवी ना. जबाबदारी आहे ती माझी. म्हणजे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तरी. आता देव मला कधी उचलून नेईल हे काही सांगता येत नाही. तोपर्यंत कर सहन मला. तुझ्या मुलांना तुझं पटत नाही, हो ना? तुला माझं पटतंय का ते बघ. ठेवली परफेक्ट प्लॅनिंग असते सगळ्या गोष्टींची. काय वा, आई, ऑल द बेस्ट. थँक्यू. अण्णा, मन लावून अभ्यास करायचा हा? आणि एकही लेक्चर बुडवायचं नाही हा? नाही बुडवणार. आणि पहिला नंबर आला पाहिजे. हा अगं आई, येणारच. आधीपासूनच अभ्यास सुरू केलाय तिने. ताई, हे थांब थांब, काय करतेस हे? अगं माझ्यापेक्षा मोठी आहेस ना तू. हो का? राहू द्या. तुला सोयीचं असतं ना तेव्हाच मोठी असते मी. इतर वेळी रागवत असते मला मोठ्या मावशी सारखी. हे बघ, मला तुझा आशीर्वाद हवा. पाया पडू दे. हे थांब, मग त्यासाठी पाया पडायची काय गरज आहे? अण्णा बघा ना कशी करते ताई. एकतर पहिलेच मला उशीर होता. तू का शाळेतली लहान मुलगी आहेस का? आणि बघा ना कशी करते ताई. एकतर मला उशीर होतोय. अरे बघ अमूल्या, मन लावून अभ्यास करायचा हा तिकडे. आणि कुठलाही विषय बिनमहत्वाचा अजिबात नाही. अण्णा, मी 1.5 वर्ष तुमची स्टुडंट होती, त्यामुळे मला माहिती लहान आणि बिनकामाचं काहीच नसतं. आणि अगं खरी लढाई सुरू होते ती तुम्ही कॉलेजमधनं पास होऊन बाहेर पडताना त्याच्यानंतर. जेव्हा तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस सुरू करता तेव्हा तेव्हा तुमच्यातला डॉक्टर आणि त्याचबरोबर तुमच्यातला माणूस काय आणि कसा आहे हे कळत. काय अलीकडे आमच्या पेशाला खूप बदनाम करण्यात येत आहे. अर्थात त्याला आमच्याकडचीच काही मंडळी कारणीभूत आहेत म्हणा. ही भली मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत, पण त्यातली माणसं अगदी छोटी खुजी आहेत. पेशंट्सना ATM मशीन समजतात. बरं ते असू देत.
आपल्यासाठी आपला पेशंट अतिशय महत्वाचा आहे. जेव्हा एक यशस्वी डॉक्टर होण्यासाठी फक्त चांगल्या मार्काने पास होणं महत्वाचं नाही, तर आपल्याकडे येणाऱ्या पेशंटशी आपण कसे वागतो, त्याला कशी वागणूक देतो, हे महत्वाचं. मला समजतंय अण्णा, मी तुम्हाला कधीच निराश नाही करणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघितलं, हीच आहे अण्णांची लाडकी लेक. आहेच मी अण्णांची लाडकी आणि मी आईची लाडकी. हो ग बाई. सर ही बघा, ही जी आहे ना, सर सर अहो सर बघा ना, ही खूप गोड आहे, खळी आहे. ऐका, त्याचा ना सध्या विचार नाहीये. मी बोलवीन तुम्हाला परत. हा हो, पण तोपर्यंत अजून रजिस्ट्रेशन येतील. लोकांना काय उत्तर देऊ मी? बिझनेस वाढलाय पण डोक्याला ताप पण वाढलाय. काही हरकत नाही. हे कंपनी नंबर 1 ला येईल एकदा लग्न झालं की. हे मी येऊ आजी? हो, थँक्यू आजी, लव्ह यू आजी. तुम्ही किती गोड आहात याही वयात. मी बोलवणार तुम्हाला परत नक्की. ठीक आहे, मी निघते. हा ठीक आहे, नक्की बोलवणार, नक्की बोलवणार. हा या, पाया पडते. असू दे असू दे, मी बोलवीन तुम्हाला. हा या, बाय बाय. वेदांत, मी शोधूनच काढणार आहे तुझी गर्लफ्रेंड कोण आहे ते. समजलंच काय तू मला? मला चॅलेंज देतोयस तू? हा, आजी म्हंटल मी तुझी, विसरू नकोस. पण कोणाला माहिती असेल हे? हा, आद्या, तिलाच विचारते. तो अजून काही बोलला का? नाही अजून काही नाही, पण सर खूप नाराज आहेत. म्हणजे अमूल्य मॅडम तिकडे कॉलेजला जातील, मग तिकडून परत कामावर येतील, मग त्यांचं काम कोण करणार ना, म्हणून. ती म्हणाली होती ना की कॉलेज नंतर करेल काम म्हणून. हो ना, अमूल्य खरंच कामात खूप फास्ट आहे. आपल्याला सोल्युशन काढावं लागेल यावर. हे 2 दिवस जाऊ देत, दादाचा राग एकदा शांत झाला ना की मग बोल. हो आद्या मॅडम, प्लीज बोला तुम्ही. येतो मी. मला कळत नाही वेदांत असं का बोलला असेल. आजीचा फोन. हॅलो. हा आद्या, मी बोलतेय ग. हे बघ, मला भेटायला आत्ताच्या आत्ता घरी आहे. आत्ता? आजी नको प्लीज, इकडे ना खूप कामं पेंडिंग आहेत. अमूल्या लेट येते, त्यामुळे सगळा लोड माझ्यावरती आहे कामाचा. प्लीज आता नको, मी संध्याकाळी येते. मला कारण नकोय, तू इथे यायला हवीस. आजी हे बघ, प्लीज आता नको, प्लीज. तू इथे येतेस की मी येऊ ऑफिस मध्ये? आई घरात आहे आजी, उगाच वाद होतील. प्लीज आता नको. तुझी आई घरात नाहीये आणि अगं मला तुझ्याशी बोलायचंय. मी हवं असेल तर सार्थकला घेऊन ये बरोबर. ठीक आहे, मी विचारते त्याला आणि येते. ठीक आहे, बाय. आजीने घरी बोलावलंय, ती म्हणते सार्थकला पण घेऊन ये. नाही ग, तू जाऊन ये. अमूल्याबद्दल नंतर बोलूयात आपण. चालेल, मी दादाला कन्व्हिन्स पण करते. बाय बाय. दादा असं म्हणाला? हो, असं नाहीये काही. आणि तसं काही असलं ना तरी मला काही माहिती नाही. तू मला खरं खरं सांग. अगं मी खरंच सांगतेय, खोटं का बोलेन मी तुझ्याशी? मग वेदांत आणि अमूल्यामध्ये नक्की काय चाललंय? काय चाललंय म्हणजे काय? अगं तो इव्हेंट नव्हता का 36 गुणी जोडी, त्यामध्ये ती नव्हती का म्हणाली? हा, म्हणजे ती म्हणाली होती तसं. हा, पण नाही ग, तसं काही नाही त्यांच्यामध्ये. पण आजी तुला खरं सांगू का, म्हणजे त्या इव्हेंटमध्ये अमूल्याचं तसं बोलणं, नंतर दादाला जेलमधून वाचवण्यासाठी तिने जे काही केलं ना, त्यावरून ऍक्च्युली मलाही कधी कधी डाऊट येतो असा की त्यांच्यामध्ये, म्हणजे तुला कळत आहे ना मी काय म्हणते? म्हणजे तुलाही वाटतं ना? हा, थोडक्यात काय, त्याला ती आवडते पण तो कबूल करत नाहीये
आता तू बघच मी काय करते ते. एक मिनिट, काय करणार आहेस तू? तुला सांगून नाही करणार आहे काही. नाही तुला सांगितलं ना तर लगेच चुगली करशील दादाकडे जाऊन. नाही ग. बर मला आता सांग, तुला काय वाटतं? कोणाबद्दल? म्हणजे अमूल्य जर तुझी वहिनी झाली तर कसं वाटेल? आजी पण अगं, तू काही बोलूच नकोस. तू मला सांग की ती वहिनी म्हणून तुला आवडेल का? मग माझ्यावरती सोड, मी आहे ना, मी बघते काय करायचं ते. अजिबात नाही. तू ना आजीशी सगळं खरं बोललायस आणि आता माझ्याशी खोटं बोलतोयस, हो ना? है ना? मी सगळ्यांना सांगेन अशी भीती वाटते का तुला? तुझी शपथ, चल मी सार्थकला पण काही नाही सांगणार. आद्या, तू मला ओळखतेस ना? तू हवं तर माझा फोन चेक कर, माझ्याकडे एकाही मुलीचा नंबर नाही. अगं घरचे आणि जवळचे सोडले तर माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये एकही मुलगी नाहीये. आणि तू कसा काय विश्वास ठेवलास ग की माझी गर्लफ्रेंड असेल? जर असं असेल तर मग तू आजीला खोटं सांगून आयुष्यात खूप मोठी चूक केली आहेस. कारण दादा, ती आपली आजी आहे, आपली. ती काही आता शांत नाही बसणार. ती सगळ्यांची चौकशी करत फिरेल. ती ऑफिसमध्ये येईल, ऑफिसमध्ये सगळ्यांना विचारेल. बरं मला एक सांग दादा, खरं खरं सांगा, मला असं वाटतंय, म्हणजे इनफॅक्ट आपल्या आजीला पण असंच वाटतंय. पण म्हणजे मला तुझ्या तोंडून ऐकायचंय ऑफकोर्स. खरं सांगा एकदम, अमूल्य आहे ना तुझी गर्लफ्रेंड? आद्या तू मेल्स चेक कर आणि रिप्लाय कर. आपल्याकडून उशीर नको आहे. हो तेच करते. आणि अरे डोंट वरी, आता अमूल्य आली आहे ना, आपली सगळी कामं अशी पटापट होतील बघ. तुझं कॉलेज सुरू झालं ना, कसं वाटतंय तुला? तुला सांगते बहिणी, एक मिनिट थांब. आधी आपली कामं आटपू देत, मग सांग. हो, नंतर आपण मस्त गप्पा मारूयात. फक्त ना सरांनी नाही बघितलं पाहिजे, नाही तर मग असं काही नाही. नाही या वहिनी, इकडे येतील आणि म्हणतील व्हॉट नॉनसेन्स इज दिस. ऑफिसमध्ये कामं करायला येता का गप्पा मारायला? तुझी पुस्तकं पाहिली मी बाहेर, नोटबुक पण होतं. तुझं कॉलेज सुरू झालं ना? ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण आता ऑफिसचं काम आणि कॉलेजचा अभ्यास, अवघड टास्क आहे दोन्ही एकत्र हँडल करणं. जमेल ना? आणि बघ जर नाही जमलं ना तर तुझ्यासाठी एक असिस्टंट अपॉइंट करू आपण. तसं मी विजयशी बोललोय ऑलरेडी. पण एक गोष्ट चांगली झाली ना, आपल्या स्टाफसाठी एक डॉक्टर मिळाली. म्हणजे आता कोणी आजारी असेल तर डॉक्टर अमूल्य हजर आहे. गुड, व्हेरी गुड. चक्क माझं कौतुक केलं. बरं आहे ना? तू ना अमूल्य उगाच नावं ठेवतेस हा माझ्या दादाला. अगं चांगलाय ग तो खूप. तो ना तुला भरपूर एनकरेज करेल, लक्षात ठेव. हा शिवा मला एनकरेज करेल. अमूल्य, सर मी 2 व्हीलरवर येते ना, पण मी ना काहीतरी व्यवस्था करेन. असं परत नाही होणार. ऐक ना, मी ना तुला गाडी घेऊन देतो. ऍक्च्युली ऑफिस कडनं तुला एक कार घेऊन देतो, पण परत तो रेनकोट वापरू नकोस. नाही नाही नको मला कार. माझ्यासाठी ना माझी स्कूटरच ठीक आहे. दादा पण बरं वाटतंय ना आता? हो, एकदम बरं वाटतंय, थंडगार वाटतंय. इतक्या लवकर कसं बरं होईल ग? ती काय जादू करते का? सॉरी सॉरी. अर्धी डॉक्टर म्हणून अर्धाच बरा झालोय मी. आजी, हे काय झालं?
आणि हा असा का बसलाय ऑफिस मध्ये? हा, तिला विचार. हे ऍक्च्युली आजी सर घसरून पडले. घसरून पडला? लागलंय का खूप? नाही. पण कुणी पाडलं याला? काय ग? एका रेनकोटने. हा, मग ठीक आहे. बर, मला वेदांशी बोलायचंय. हा बोल ना मग. तुम्ही सगळे गेल्याशिवाय मी कशी बोलणार त्याच्याशी? ए आजी, दादाशीच बोलायचंय ना तुला. बोल की मग, आम्ही थांबतो इकडे. काय प्रॉब्लेम आहे? आद्या, ठीक आहे, जातो आम्ही. चला म्हणजे. सर हे तुम्ही जखमेवर लावत राहा. आणि मी नाही 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 नाही. ऐक ना अमूल्या, हे बघ, आपल्याला ना आजीसाठी हे नाटक करावं लागणार आहे अगं. कारण दादाने आजीला असं सांगितलंय की तो लग्न नाही करणार, कारण त्याची एक गर्लफ्रेंड आहे. गर्लफ्रेंड आहे? हा. कोण? कोणीच नाही अगं. म्हणून तर ना आपल्याला आजी समोर त्याची गर्लफ्रेंड उभी करावी लागेल, नाहीतर ती त्याचं लग्न लावून देईल. अगं मग वहिनी लावू दे, मी काय करू? आणि असं पण ह्याला लग्न करायचंच नाही, मग कशाला पाहिजे गर्लफ्रेंड? आणि मुळात मी का होऊ त्याची गर्लफ्रेंड? कारण तसं नाही केलं तर आजी तुझं लग्न लावून देईल त्याच्याशी. माझं? हो. नाही 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 वहिनी, आजी माझं लग्न वेदांसोबत नाही लावू शकत. कारण माझं आजींसोबत बोलणं झालंय, म्हणजे माझी साईड मी कम्प्लिटली क्लिअर केली. हा, हे बघा, एक ना अमूल्या, थोडे दिवस आपण हे नाटक करूया. हा, एकदा का विक्रांतचं लग्न झालं ना की मग आपण हे नाटक थांबवूयात ना. सिंपल आहे. आधीच काय कमी प्रॉब्लेम्स आहेत का आपल्या आयुष्यात? त्यात आणखी प्रॉब्लेम्सच नकोत ना. अगं पण बहिणी, मी जर हे नाटक केलं तर आपण आणखी मोठा प्रॉब्लेम उभा नाही करत आहे का? आणि नाही, हे बघ, मी तुला सांगते, ह्या गोष्टीमुळे ना खूप गोंधळ होईल, खूप कन्फ्युजन होईल. आणि ह्याची गर्लफ्रेंड तर नाहीच ना. हो हॅलो, याची म्हणजे काय म्हणायचं काय तुला? तेच जे मी बोलले. मी तुझी गर्लफ्रेंड होण्याचं ना नाटक सुद्धा नाही करू शकत. मला पण हाऊस नाही तुला गर्लफ्रेंड बनवायची. अरे मग ठीक आहे, जा शोध ना दुसरी कोणी गर्लफ्रेंड. मीच कशाला पाहिजे? अद्याप तू काय ग स्वतःला अप्सरा समजतेस का? आणि तू काय स्वतःला हिरो समजतोस? तुझ्या जागेवर दुसरं कोणी असतं ना, निदान मी विचार तरी केला. ही बघ कशी बोलते. मी तुला बोललो होता पण दुसरी मुलगी शोधूया. हे बघ, खोटी असली ना तरी मला याच्याहून बेटर पाहिजे. अरे मग जा शोध. थांबवलंय कोणी तुला? मी पण बघतो ना कुठला हिरो तुला गर्लफ्रेंड बनवतोय. अरे बघशील कुठला हिरो मला मिळेल ते. तू आहे ना आधी तुझं बघ, कारण काय ना, मुली तुला बघून पळून जातात. हे नको विसरूस. अमूल्या, तू ऑफिस मध्ये विसरू नको. अरे ठीक आहे, ऑफिसमध्ये जरी मी असले तरी तू माझ्या पर्सनल गोष्टी. अमूल्या, तू थांबा. भांडताय काय तुम्ही? लहान आहात का? बहिणी, मी तुला आत्ताच सांगून ठेवते, मी जीवाची गर्लफ्रेंड बनणार नाहीये. जीवा चांगला आहे ग. आद्या, तू मला पण अशी गर्लफ्रेंड नकोय. माझं मी बघेन. बरोबर आहे तुझं. बघितलं? पटलं ना तुला? मी ऑफिसमध्ये येते तर मी कामाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. अद्या, बघितलं कशी वागते? म्हणून मी म्हणतो अमूल्य नको, पण तू तू बांध सरळ ठेव. अगं इथे बघ. ओके. अच्छा, माझ्यापासून लपवून ठेवताय काय गोष्टी? आता बघ मी काय करते ते. गेलं का? माहिती नाही. तू हात काढून चेक कर. गेलं?
गेला. साधं थँक्यू म्हणता येत नाही. काय म्हणालास? गाडीत बस, सोडतो तुला. बोल आजी. हा आद्या, पोचलीस का ग घरी? हो आत्ताच आले. तू कुठे आहेस? मी आहे कुठेतरी. कुठेतरी म्हणजे? अगं माझं एक महत्वाचं काम होतं म्हणून आले होते, पण झालंय आता माझं काम, त्यामुळे जातीये घरी. कसलं काम? ते सांगीन ग नंतर. पण हे बघ, मी फोन कशासाठी केला होता ना ते ऐक. तू आज रात्री घरी ये. आज? असं अचानक का बोलवतेस? आज आज काही आहे का? अगं घरी येण्यासाठी निमित्त हवं का ग आद्या? हा, हे बघ, मी आज ठरवलंय की मी एक नागपुरी बेत करणार आहे स्पेशल. त्यामुळे रात्री जेवायला घरी ये, कळलं? बरं ठीक आहे चालेल. ए पण आजी कळलं, पण चा अर्थ कळला. सार्थकला घेऊन ये येताना. ओके ठीक आहे चालेल. आणि वाट बघते ग. हा, लवकर या. हो येतो. बाय. सुमन, तिला बघा काय पाहिजे, संपत ना तिचं. हे बघ, जेवून पोट भरायचं असतं, विचार करून नाही. हा, कसला एवढा विचार करतेस? तर काय, अमूल्या, काही काळजीचं कारण नाहीये ना? नाही काय तसं काही नाही. काय ग, नोकरीचा ताण आहे का फार? हा, दमछाक होते का? हे बघा मुले, आता सध्या सगळ्यात महत्वाचं काय आहे? MBBS पूर्ण करणं. नोकरीचा ताण येत असेल तर नोकरी सोडून दे, अभ्यासावरती लक्ष केंद्रित कर. कळतंय का? अण्णा नाही, तसं खरंच काही नाहीये. अगं पण नोकरी आणि कॉलेज दोन्ही करून तारांबळ उडतच असणार आहे. बरोबर आहे. अगं नाही ताई, मी असं कधी म्हटलंय का? होतंय सगळं मॅनेज. ठीक आहे, तसं होत असेल तर उत्तमच आहे. पण आता जो काही विचार चालू आहे तो जेवण झाल्यावर करायचा. आता फक्त जेवायचं. हा, अमूल्या, अगं तुला आवडते म्हणून अगदी दाण्याचं कूट घालून भरली वांगी केलीत मी, आणि तुझं लक्षच नाहीये. सॉरी. खा आता. आई, अगं काय मस्त बनवली तू भरली वांगी, त्यात आपला वऱ्हाडी मसाला. हे असं जेवण ना जगात कुठे नाही. असं म्हणते जसं काही जगातल्या सगळ्या हॉटेल्स मध्ये खाऊनच आलीयस. ए पोरीनो, पण पावसाळ्यात बाहेर नाही, आजारी पडायला होतं. हे बरं पाठ केलंय दोघींनी. आई कशी आहेस तू? कसा झाला प्रवास? अच्छा, अजून राग गेला नाहीये का तुझा? आई अगं तू फोन्स का नाही उचलले? मी किती वेळा फोन केला तुला. 5 दिवसात 5 फोन, रोज 1 फोन. रोज 1 फोन केला म्हणजे खूप फोन केलेस असं वाटतंय का तुला? आई मला वाटलं तू खूप बिझी असशील म्हणून मी रोज एकदाच फोन करायचो. आई काय झालंय? तू अजूनही चिडलीस का आमच्यावर? आपण नंतर बोलायचं का? अगं दौरा कसा झाला ते नाही सांगितलंस तू. काय नाही, लोकांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. आपण त्यांच्यासाठी काय केलंय हे त्यांच्या बरोबर लक्षात असतं. कितीतरी लोक मला म्हणाली की जवळचे नातेवाईक करणार नाही इतकं तुम्ही आमच्यासाठी करता. आपल्या माणसांना आपली किंमत नसते, पण तुम्ही मात्र मदत करता. खरंय, आजकाल कुठे असते ग आपल्या माणसांना आपली किंमत? चांगले सार्थक. आपण जर अजून थोडं मार्केटिंग केलं ना तर खूप चालेल हे प्रॉडक्ट. काय वाटतं तुला? तुला आहे कॉन्फिडन्स? हो. ठीक आहे, तर मग मी बोलून घेतो तसं.
कम इन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळी कामं बाजूला ठेवा आणि तयारीला लागा. नाही नाही, नको नको, विधान सर चिडतील. तुम्ही कामं करता करता तयारीला लागा. हा. विजय, काय कसली तयारी? अहो सार्थक सर, दरवर्षी आपल्या स्टाफची एक पिकनिक जाते. हो, दादा काल म्हणत होता मला. पण विजय, काय ठरलंय नक्की? काय प्लॅन आहे आणि कुठे जाणार होत आपण? म्हणजे बाहेर केवढा तरी पाऊस आहे, आपल्याला पावसाचा पण अंदाज घ्यावा लागेल ना. बरोबर आहे तुमचं, पण सगळी प्लॅनिंग झाली आहे. मी एक फार्म हाऊस बुक केलंय. आपण 2 दिवसांनी जातोय. तुम्हाला सांगतो, या वेळेला ना खूप मज्जा येणार आहे. म्हणजे बघा ना, तुम्ही दोघे पण आहात, अमूल्य मॅडम आहेत आणि आपला इंजिनिअरिंगचा स्टाफ पण आहे. बरं, तुम्हाला माहितीये आपल्या स्टाफ मध्ये काही कलाकार मंडळी पण आहे. कोणी खूप चांगलं गातं, कोणी खूप चांगलं वाद्य वाजवतं. चला, म्हणजे मस्त मैफिल जमेल आता. पण अमूल्याचं काही नक्की नाही. म्हणजे तिचं कॉलेज सुरू झालंय, कितपत जमेल तिला माहित नाही ना आपल्याला. हे बघा, अमूल्य मॅडम नाही आल्या ना तर सगळा स्टाफ रागवेल. हा, नाराज होईल सगळा स्टाफ. हो, आपण बोलू तिच्याशी. कदाचित लेट येईल आज, पण आपण बोलू. वेदांत दादा कुठे आहे? काय, आज सरांच्या ना मीटिंग्स आहेत खूप. त्या संपल्या की मग ते येतील. पण आद्या मॅडम, तुम्ही काही करा, पण अमूल्य मॅडमला यायला सांगा. हो चालेल, बोलीन मी तिच्याशी. बरं, येतो मी. ऍक्च्युली दादा, आम्हाला अजून एका स्टाफ मेंबरची गरज लागेल असं वाटतंय. का? अमूल्य वेळेवर येत नाही म्हणून? अरे नाही, तसं नाही. ओव्हरऑलच हल्ली कामाचा लोड खूप वाढलाय दादा. मला असं कोणीतरी हवंय ना जे पूर्णपणे सेल्स मॅनेज करू शकेल. अमूल्याची मदत होतेच आम्हाला, पण अरे इन जनरलच सेल्स ऑर्डर्स इतक्या वाढल्यात ना की आणखी एक स्टाफ मेंबर लागेल आपल्याला. ठीक आहे, तुम्ही रेझ्युमे मागवून घ्या. पण तुम्हाला मुलगीच लागेल ना? करा अपॉइंट तुम्ही. तसंही पल्लवीला साईटवर काम करायला आवडतंय आणि तिला ते ऑफिसपेक्षा जवळही पडतं. बाय द वे वेदांत, पिकनिकची आयडिया मस्त आहे. विजय सांगत होता. हो, अरे मी दरवर्षीच करतो. काय ना, कॉर्पोरेट ऑफिस आणि साईट ऑफिसच्या लोकांचं कम्युनिकेशन होत नाही. सो एक प्रकारचा एक्सरसाइज आहे टीम बिल्डिंगसाठी. दादा, पण तुझ्या सगळ्या ऑफिसमध्ये मुलंच काय आहेत? हो, कारण टफ जॉब आहे हा. नाही पण दादा, काळ खूप बदललाय आता. मुली पण कशातच मागे नाही आहेत माहितीये ना. आर्मी मध्ये सुद्धा मुली असतात हल्ली. तू काय साईट ऑफिसचं काम टफ जॉब आहे वगैरे म्हणत बसलायस, काय येऊ ग? यावर नंतर बोलूया आपण. आता खूप काम आहेत मला. बर. काय करू? करू की नको त्याला मेसेज? करतेच. काय मेसेज करू? तुम तो मुझे भूल गए सावरिया. तुम तो मुझे भूल गए सावरिया. तू मला सोडणारच नाहीस का? आता तर नाहीच नाही. मैं तो नहीं छोड़ने वाली तुम्हें. आखिर जन्म जन्म का साथ जो है